तर आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झालेले आहेत। जरांगे आझाद मैदानावरती येण्याआधीच आंदोलक मोठ्या संख्येने इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचा ताफा ईस्टर्न फ्रीवेवरनं जोरदार पद्धतीने निघालेला होता। मोठ्या संख्येने आंदोलक सध्या आझाद मैदानात आहेत। 5000 आंदोलकांच्या अटीपेक्षाही जास्त आंदोलक सध्या दाखल झालेले आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सध्या आझाद मैदानामध्ये 5000 आंदोलकांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि आझाद मैदानापर्यंत 5 वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र सध्या आझाद मैदानावरती 5000 पेक्षा जास्त आंदोलक हे जमा असलेले पाहायला मिळत आहेत। ही संख्या अर्थातच जास्त आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, नियमांचं अटींचं सरळ उल्लंघन होणार हे अगदी स्पष्ट आहे। कशा स्वरूपात येत्या काळामध्ये याच्यावरती कारवाई होऊ शकते, कारण हे हाताच्या बाहेर आहे सगळ्यांच्या? नाही, एकतर ब्रेकिंग बातमी हीच आहे की 5000 आंदोलकांना सहभागी होण्याची जी परवानगी दिली होती, अजून तर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात यायचे त्याच्या आधीच ही परवानगी, यातले जे नियम होते ते पाळलेले नाहीत आंदोलकांनी। फक्त 5 वाहनं मुंबईत आणण्याची परवानगी होती। खुद्द जरांगे पाटील यांच्याबरोबर शेकडोच्या संख्येनं वाहनं आहेत आणि आंदोलनाची वेळ जी सकाळी 9 ते 6 आहे संध्याकाळपर्यंतची। त्याच्यानंतर काय स्थिती होते ती पण आताची ब्रेकिंग बातमी हीच की जी अटी आणि शर्ती घातल्या होत्या, ज्याची लेखी हमी मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती, त्या सगळ्या अटी आणि शर्तीचा भंग होताना दिसतो आहे। 5000 पेक्षा कित्येक अधिक संख्येनं लोक रस्त्यावरती उभे आहेत, आझाद मैदानामध्ये उभे आहेत। पुढे एवढंच होऊ शकतं की न्यायालयाने सांगितलं होतं की विना परवाना तुम्हाला करता येणार नाही, सरकार न्यायालयात जाईल। न्यायालयात सरकार आजच म्हणेल, शक्यता आहे आणि ही फक्त शक्यतेच्या पातळीवरती आहे की आम्ही या आंदोलनाला परवानगी दिली कारण लोकशाहीत आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे सगळ्यांना। पण असं असताना सुद्धा आम्ही घालून दिलेल्या अटीचं हे उल्लंघन झालेलं आहे। त्यामुळे न्यायालयाला सरकार म्हणू शकतं की या संदर्भामध्ये तुम्ही योग्य ते निर्देश द्या, कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की मुंबईकरांना वाहतुकीच्या दृष्टीनं किंवा इतर सुविधाच्या दृष्टीनं कोणताही त्रास होणार नाही, हे बघायला हवं। आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ही की मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी सरकारनं ज्या घालून दिलेल्या अटी होत्या त्या बहुतेक अटीचा शर्तीचा भंग होताना दिसतो आहे। ज्याची लेखी हमी, ज्या 20 अटीची लेखी हमी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली होती, हे आंदोलन करण्याची परवानगी बेमुदत हे उपोषण नाहीये, त्याची परवानगी दिलेली नाही सरकारने। 5000 एवढेच सहभागी असावेत आंदोलनामध्ये आणि ध्वनी प्रसारक उपकरणं जसं प्रचार साहित्य, मोठे बॅनर, आवाज करणारी उपकरणं तुम्ही वापरू नयेत। मी जेव्हा आंतरवली सराटीतनं निघालो बाहेर तेव्हाच मला दिसलं होतं की जवळपास 50 पेक्षा अधिकचे स्पीकर आहेत आणि म्हणून त्या स्पीकरचा सुद्धा या मैदानावरती वापर झाला की त्याही अटी आणि शर्तीचा भंग होईल, कुणीही भडकाऊ भाषण देऊ नयेत असं म्हटलेलं आहे। आपत्तीजनक वर्तन करू नये, बहुतेक सगळ्या अटी आणि शर्तीचा भंग होईल असं दिसतंय, कारण शेवटी हे आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनाला ह्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नियंत्रणात ठेवलं असलं तरी मुंबईत ते करणं त्यांना कितपत शक्य होईल असा असंख्य वेळेला मी त्यांना प्रश्न विचारलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच राहुल, तुम्ही त्यांच्याशी वेळोवेळी बातचीत केलेली आहे, त्यावेळेला असंही दिसलेलं आहे की नियम आणि अटींचं पालन आम्ही करू आणि त्या अर्थातच आम्हाला मान्य आहेत आणि न्यायदेवतेचा आम्हाला अर्थातच आदर करायचा आहे असं वारंवार ते म्हणतात। मात्र तसं होताना आता सध्या तरी दिसत नाहीये। राहुल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आझाद मैदानावरती प्रचंड गर्दी जमा झालेली आहे। 5000 पेक्षा जास्त आंदोलक हे आत्ताच तिथे जमा आहेत। यास आता येत्या काळात नेमकं काय घडतं जेव्हा स्वतः जरांगे पाटील इथे दाखल होतात हे पाहणार आहोत। तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक। पाहत राहा NDTV मराठी।